केळीच्या झाडातून साक्षात आदिशक्ती प्रकट झाली. हो, ही सत्यकथा आहे खरोशी या गावातील. तर कथा अशी आहे, खरोशी गावाच्या हद्दीला असणाऱ्या एका घनदाट जंगलात केळीची भरपूर झाडे होती. एके दिवशी गावातील एक तरुण घरातील शुभ कार्यासाठी लागणारी केळीची पाने घेण्यासाठी गेला होता. परंतु पाने तोडण्याऐवजी त्याने केळीचे झाडच तोडायला सुरुवात केली आणि त्या झाडातून रक्तप्रवाह होऊ लागला. त्याच झाडाखाली एक पाषाण म्हणजेच दगड होता. जेव्हा ते रक्त त्या दगडावर सांडले तेव्हा त्या दगडाचा आकार वाढत गेला. हे बघून तो तरुण खूप घाबरला आणि त्याने घडलेली घटना गावकऱ्यांना सांगितली. गावकऱ्यांनी हे सर्व एका ज्योतिषाला सांगितले तेव्हा ज्योतिषाने सांगितले की ही एक पवित्र जागा आहे आणि इथे एका आदिशक्तीचा वास आहे. आणि मग केळीच्या झाडातून प्रकट झालेल्या या देवीला आई केळंबा देवी असे नाव पडले. आजही या ठिकाणी आपल्याला केळीची झाडे पाहायला मिळतात. हे मंदिर 1607 मध्ये बांधले गेले होते. 350 वर्षानंतर हे मंदिर मोडकळीस आले होते. त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करावा याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. तेव्हा भगवान शंकरांनी तिथल्याच वृक्षातून नागाच्या रूपात प्रकट होऊन आपली प्रचिती दर्शवली. आजही या ठिकाणी त्या पवित्र स्थानाचे दर्शन आपण घेऊ शकतो. नवरात्रीत या ठिकाणी खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. जर तुम्ही या ठिकाणाला अजूनही भेट दिली नसेल तर एकदा तरी या ठिकाणी आईच्या दर्शनाला नक्की या. आई माऊली तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल.